पुढे पुढे धाराशिवमध्ये झालेल्या राड्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांनी या संदर्भात भाष्य केले। राज ठाकरेंशी कुठलाही संपर्क झाला नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं। दरम्यान येत्या 29 ऑगस्टला सर्व काही ठरणार असल्याचंही जरांगेंनी यावेळी बोलताना नमूद केलं। आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात यायचं नाहीये, मात्र राजकारणात आल्यास तुमचे हाल होतील असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघाती टीका केली। दुसरीकडे विधानसभेनंतर सत्ताच बदलणार असल्याचंही जरांगेंनी ठणकावून सांगितलं। तसंच जिथे जिथे मराठ्यांना त्रास दिला तिथे त्यांचा हिशेब होणार, मराठा असो की ओबीसी कोणालाही सुट्टी नाही असा इशाराच जरांगेंनी यावेळी दिला। यावेळी बोलताना जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवरही जोरदार टीका केली। आरक्षणाचा मुद्दा जरी त्या बांगलादेशमध्ये काय झालं असलं तर महाराष्ट्रात नाही होणार तसं। पण एक मात्र समजून घेतलं पाहिजे की किती भयानक आक्रोश असतो आरक्षणाचा। एवढी जर समज त्यांना असली आणि त्यातून जर धडा त्यांनी घेतला तर चांगली गोष्ट होईल की जर तिथं आरक्षणासाठी असं होऊ शकतं तर आरक्षण विषय हा साधा सोपा नाही आहे। खूप लोकांच्या भयानक वेदना आहेत, खूप आक्रोश आहे आणि हे त्यांनी याच्यातून जरी समजून घेतलं त्याच्यातून तरी बरं होईल। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला आरक्षण द्या, नाहीतर पुढे मराठे शांत बसणार नाहीत असा इशारा त्यांनी दिलाय। राजकारणात आलो तर तुमचे हाल होतील असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं जरांगे वारंवार सरकारला इशारा देताना दिसतात। सगळे चोट्टे जमा केलेत फडणवीसने, सगळे उकडे भुरटे चोट्टे करणारे, मोठाले डाके टाकणारे असे सगळे गोळा केलेत। इशारे करणारे, कुंकड चोरी करायची काय, हे सगळे चोट्टेची टोळी एक केलेली। आणि त्या बोगस आरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळ, तो नॅशनल अध्यक्ष आहे। तो कुठेतरी परदेशात बैठक झाली एक, त्याच्यात त्याला अध्यक्ष समितीचा अध्यक्ष केलं, बोगस समितीचा अध्यक्ष।